हाय, सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज आपण 36 साइजचं संपूर्ण कटोरी ब्लाउजचं इथे स्टिचिंग बघणार आहोत। अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी कटोरी ब्लाउज कसा शिवायचा हे दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। बाय चान्स तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर अगदी परफेक्ट कटोरी ब्लाउज शिवता येईल। अगदी स्टेप बाय स्टेप ब्लाउज कसा शिवायचा हे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर बघा इथे मी बॅक पार्ट तयार करून घेतलेला आहे। ह्याचा सुद्धा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे। तो बघितला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते, नक्की जाऊन चेकआउट करा। तर चला पहिल्यांदा मी इथे बाही तयार करून घेणार आहे। तर बघा काही वेळा दोन्ही बाजूच्या बाह्या हे एकाच बाजूच्या होऊन जातात, तर तसं होऊ नये त्यासाठी बघा ब्लाउज पीस समोर या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि तीच बाजू सुलट बाजूने ठेवून घ्यायची आहे आणि अस्तर एका बाजूवरती ठेवून दुसऱ्या बाजूवरती पलटी करायचं आहे। यामुळे काय होतं, दोन्ही बाह्या ह्या सेपरेट होतात, एका बाजूच्या होत नाहीत। आणि बघा आपल्याला पाव इंचावरती कडेने टिप मारून घ्यायची आहे। इथे मी अस्तरची बाही तयार करत आहे, त्यामुळे आपल्याला बाही पलटवून घ्यावी लागणार आहे। त्यासाठी मी सुलट बाजूवरती अस्तर ठेवलेला आहे आणि बघा इथे पाव इंचावरती टिप मारून घेणार आहे। तर बघा मग इथे मी पाव इंचावरती टिप मारून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे दाब टिप मारून घ्यायची आहे। तर दाब टिप ही अस्तरवरती मारायची आहे, ब्लाउजवरती अजिबात डापटीप मारायची नाही, अस्तरवरती डापटीप मारून घ्यायची आहे। डापटीप मारल्यामुळे बाहीला फिनिशिंग खूप सुंदर येते, तुम्हाला पुढे मी दाखवते। तर बघा इथे मी डापटीप मारून घेतलेले आहे। एक्स्ट्राचे दोरे वगैरे मी कट करून घेतलेत आणि बघा या पद्धतीने आपल्याला अस्तर आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे। अस्तर वरती दिसणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित वरून टिप मारून घ्यायची आहे। तर बघा डाप टिप दिल्यामुळे अस्तर आतमध्ये व्यवस्थित फोल्ड झालेला आहे आणि व्यवस्थित फिनिशिंग सुद्धा येत आहे। तर तुम्ही बघू शकता फिनिशिंग अगदी सुंदर आलेली आहे, अजिबात अस्तर वरती वगैरे दिसत नाही। आणि बघा मग आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस इथे या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। अस्तर आणि ब्लाउज पीस इथे मी जोडून घेतलेला आहे। एक्स्ट्रा जे कापड आहे ते इथे मी कट करून घेते। तर बघा इथे एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही फिनिशिंग बघू शकता बाहीची अगदी सुंदर आलेली आहे। बाही तयार झाली की सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाही चेक करून घ्यायची आहे। बाही या पद्धतीने ठेवून एक समान दोन्ही पार्ट आलेले आहेत की नाहीत हे चेक करून घ्यायचं आहे। ते माझे दोन्ही पार्ट हे सेम आलेले आहेत, तुमचे जर खालीवर झाले असतील तर तुम्ही ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे। तर बघा मग दुसरी बाही सुद्धा मी सेम पद्धतीने तयार करून घेणार आहे। तर बघा बाहीला खालून पाव इंचावरती टिप मारून घेतलेली आहे आणि बाही ओपन करून डाप टिप सुद्धा इथे मी मारून घेतलेली आहे। बाही या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला कडेने टिप मारून घ्यायची आहे। तर बघा मग या बाहीची सुद्धा फिनिशिंग तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आलेली आहे आणि अस्तर आणि ब्लाउज पीस इथे मी जोडून सुद्धा घेतलेलं आहे। एक्स्ट्राचे कापड आहे ते लगेच कट करून घेते। तर बघा आपली बाही तयार झालेली आहे। ही सुद्धा बाही बघा या पद्धतीने मी चेक करून घेतली, तर आपले दोन्ही पार्ट हे सेम आलेले आहेत। आता आपण इथे फ्रंट पार्ट तयार करून घेणार आहोत। तर बघा इथे मी या पद्धतीने समोरासमोर पार्ट ठेवून घेतलेले आहेत आणि त्यावरती मी अस्तर या पद्धतीने ठेवून घेतलेले आहेत। तर बघा या पद्धतीने जर तुम्ही पार्ट ठेवले तर पार्ट हे एकाच बाजूचे होत नाहीत। तर चला मग ह्या पार्टला सुद्धा मी अस्तर व्यवस्थित जोडून घेणार आहे। अस्तर आणि ब्लाउज पीस जोडताना अस्तरच्या अगदी कडेने टिप आली पाहिजे, या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मी टिप अगदी कडेने मारून घेत आहे। सेम या पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा मी जोडून घेणार आहे। तर बघा मग इथे अस्तर आणि ब्लाउज पीस मी जोडून घेतलेला आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच इथे मी कट करून घेतलेलं आहे। तर बघा मग दोन्ही पार्ट आपले हे तयार झालेले आहेत। तर आपण हे पार्ट साईडला ठेवून घेऊया। तर बघा मग इथे मी कटोरीचा पार्ट घेतलेला आहे।
ब्लाउज पीस जो आहे तो मी बघा या पद्धतीने उलट्या साईडने ठेवून घेतलेला आहे समोरासमोर, आणि त्यावरती अस्तरचा पार्ट मी उचलून एका पार्टवरती ठेवलेला आहे। तर बघा मग या पद्धतीने जर पार्ट ठेवले तर अजिबात पार्ट हे एका साईडचे होत नाहीत, आणि इथे मी अस्तर जॉईन करून घेणार आहे। तर बघा मग एक्स्ट्राचे कापड आहे ते इथे मी कट करून घेत आहे। तर बघा अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आपण इथे कटोरीचे तयार करून घेतलेले आहेत। आता बघा आपले फक्त योगपट्टीचे पार्ट तयार करायचे राहिलेले आहेत। बघा मग इथे मी इनविजिबल पट्टी जोडणार नाही, मी पट्टी पलटवून घेणार आहे। त्यासाठी सुलट बाजूवरती मी पट्ट्या ठेवून घेतलेल्या आहेत, आणि बघा मग 1/2 इंचावरती कडेने टिप मारून घेत आहे। दोन्ही पार्टला 1/2 इंचावरती मी टिप मारून घेत आहे खालच्या साईडने। आता एक्स्ट्राचे कापड आहे ते इथे कट करून घेत आहे, आणि बघा मग अस्तरवरती आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे। दोन्ही पार्टला मी अस्तरवरती दाबटीप मारून घेतलेली आहे। यानंतर बघा अस्तर आपल्याला या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि कडेने टिप मारून घ्यायची आहे। अस्तरवरती दिसणार नाही याची पूर्ण काळजी घेत मी इथे टिप मारून घेत आहे। सेम दुसऱ्या पार्टला सुद्धा आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर बघा मग इथे मी टिप मारून घेतलेली आहे। तर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस जोडून घ्यायचं आहे। तर बघा दोन्ही पार्ट व्यवस्थित मी तयार करून घेतलेले आहेत। आता एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच मी ते कट करून घेणार आहे। तर बघा मग आपण इथे बाही तयार करून घेतलेली आहे, आणि फ्रंट पार्टला अस्तर जोडून घेतलेला आहे। तर या पद्धतीने आपण दोन्ही पाठी तयार करून घेतलेले आहेत। आता आपण कटोरी जोडून घेणार आहोत। त्यासाठी बघा या पद्धतीने फ्रंट पार्ट आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे। जसे आपण कटोरी जोडतो सेम त्या पद्धतीने आपल्याला समोर समोर पार्ट ठेवून घ्यायचे आहेत। एक पार्ट वरती आणि एक पार्ट खाली या पद्धतीने कटोरी ठेवून आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं, दोन्ही पाठी एका बाजूचे होत नाहीत, लक्षात। आता आपण एक एक पार्ट तयार करून घेणार आहोत। तर बघा या पद्धतीने आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे आणि टिप मारून घ्यायची आहे। तर बघा इथे मी टिप लॉक करून घेतलेली आहे, आणि 1/2 इंचावरती मी टिप मारून घेत आहे। कटोरी अजिबात खेचायची नाही, अगदी हलक्या हाताने इथे कटोरी जॉईन करून घ्यायची आहे। कटोरी जर तुम्ही खेचली तर कटोरी ही जास्त होते, त्यामुळे कटोरी अजिबात खेचायची नाही। तर बघा मग इथे व्यवस्थित मी कटोरी जॉईन करून घेत आहे। इथे मी डबल टिप मारून घेणार आहे। तर बघा इथे टिप लॉक करून घेतलेली आहे फ्रंटला, आणि तिथून खाली 1/2 इंचावरती रिटर्न मी टिप मारून घेत आहे। तर बघा मग खाली सुद्धा टिप लॉक करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट कटोरी ते आपण जोडलेली आहे, कुठे सुद्धा कमी जास्त झालेलं नाही। बघा अगदी परफेक्ट आपण इथे कटोरी जोडलेली आहे। आता आपण इथे टक्स टाकून घेणार आहोत। बऱ्याच जणांचा कॉमन प्रॉब्लेम आहे की टक्स तिरका जातो, बरोबर। टक्स तिरका जाऊ नये यासाठी मी तुम्हाला अगदी परफेक्ट ट्रिक्स इथे सांगणार आहे। तर बघा कटोरीचं टोक आहे त्या टोकापासून बघा या पद्धतीने कटोरी फोल्ड करायची आहे, आणि हा जो पार्ट आहे तो या पद्धतीने एकसारखा फोल्ड करून घ्यायचा आहे, लक्षात। आणि इथे पिना लावून घ्यायचे आहेत 2। या पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचं आहे। मधलं जे टोक आहे कटोरीचं ते फोल्ड करायचं आहे, म्हणजे असं दुमडून घ्यायचं आहे, आणि ते पिन लावून घ्यायचे आहे। सेम त्या पद्धतीने वरती सुद्धा एक पिन लावून घ्यायचे आहे। व्यवस्थित चेक करायचं आहे आणि मगच पिन लावायचे आहे, खालीवर अजिबात पिन लावून घ्यायची नाही। तर बघा आपण या पद्धतीने पिना लावून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला इथे टक्सची रुंदी टाकायची आहे। तर इथे मी 1.5 इंचावरती टक्सची रुंदी टाकलेली आहे, आणि टक्सची उंची जी आहे ती मी 2.5 इंचावरती टाकते। तर बघा इथे 2.5 इंचावरती टक्सची उंची टाकलेली आहे, आणि या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। आता त्या लाईनीवरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। टिप इथे मी लॉक करून घेतली, आणि बघा या पद्धतीने डबल टिप इथे मी मारून घेत आहे।
तर इथली जी पिन आहे ती मी काढून घेणार आहे आणि हा पार्ट मी या पद्धतीने फोल्ड करून तिथे टिप मारून घेणार आहे। तर बघा इथे सुद्धा मी टिप लॉक करून घेतलेली आहे। तर बघा मग वरची पिन काढून घेतली आणि तुम्ही बघू शकता कटोरीचं टोक हे अगदी सरळ आलेलं आहे आणि खालचा पार्ट तुम्ही बघू शकता अगदी सरळ आलेला आहे, कुठेही कमी जास्त झालेलं नाही। आलं लक्षात? तुमचा देखील टक्स तिरका येत असेल तर नक्की ही पद्धत ट्राय करून बघा, अगदी परफेक्ट तुमचा टक्स येणार आहे। आलं लक्षात? बघा अगदी परफेक्ट बघा सरळ आपला इथे टक्स आलेला आहे। तुम्ही कटोरीचं टोक बघू शकता, अजिबात तिथे कटोरीला टोक वगैरे आलेलं नाही। तर या पद्धतीने आपण दुसरा पार्ट सुद्धा तयार करून घेतलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पार्ट बघू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे। आलं लक्षात? आता आपण इथे योकपट्टी जोडून घेणार आहोत। तर बघा योकपट्टी जोडण्यासाठी आपल्याला या पद्धतीने योकपट्टी ठेवून घ्यायची आहे, 5 इंच पुढे ठेवून घ्यायची आहे आणि चेक करून घ्यायचं आहे की लाईन सरळ येते की नाही। आपण हुकलूक पट्टी जिथे लावतो ती लाईन सरळ येते की नाही हे चेक करायचं आणि व्यवस्थित आपल्याला योकपट्टी ते जॉईन करून घ्यायची आहे। तर बघा इथे टिप मी लॉक करून घेतलेली आहे आणि 5 इंचावरती मी योकपट्टी जोडून घेत आहे। तुम्ही ते इनविजिबल सुद्धा योकपट्टी जोडू शकता। इनविजिबल योकपट्टी जोडल्यानंतर सुद्धा फिनिशिंग अगदी सुंदर येते। तर बघा मग इथे मी 5 इंचावरती योकपट्टी जोडून घेतलेली आहे। इथे सुद्धा मी डबल टिप मारून घेणार आहे। तर बघा मग हा पुढचा जो 5 इंच आपण पार्ट ठेवला होता तो इथे मी कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी सरळ आपले इथे पार्ट आलेले आहेत, कमी जास्त सुद्धा कुठेही झालेलं नाही। इथे थोडासा भाग इथे जास्त झालेला आहे, तो इथे मी कट करून घेतला। काही वेळा योकपट्टी जास्त होऊ शकते, त्यावेळेस योकपट्टी ज्यावेळेस जास्त होईल त्यावेळेस तुम्ही एक समान कट करून घ्या, त्याने काय होईल फिटिंग करताना प्रॉब्लेम येणार नाही। यानंतर बघा वरून एक मी टिप मारून घेणार आहे। टिप नाही मारली तरी सुद्धा चालू शकते, पण इथे मी टिप मारून घेणार आहे। तर बघा मग इथे आपण व्यवस्थित योकपट्टी जोडून घेतलेली आहे। सेम याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा मी योकपट्टी जोडून घेणार आहे। तर बघा मग दोन्ही पार्टला मी योकपट्टी जोडून घेतलेली आहे। आता आपल्याला इथे हुक लूप पट्टी जोडायची आहे। आलं लक्षात? तर त्यासाठी बघा हे दोन्ही पार्ट मी साईडला ठेवून घेते आणि इथे बघा मी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत हुक लूप पट्टीसाठी। तर बघा ही जी हुक पट्टी आहे ती पट्टी मी 5 इंच फोल्ड करून टिप मारून घेणार आहे आणि ही जी लूप पट्टी आहे त्या पट्टीला मी अस्तर जॉईन करून घेणार आहे। तर बघा मग पट्टीचं एक्स्ट्रा जे कापड आहे ते मी कट करून घेत आहे। तर बघा ह्या पट्टीला सुद्धा अर्धा इंच फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे। आता आपण इथे पट्ट्या जॉईन करून घेणार आहोत। तर बघा मग त्यासाठी मी एक पार्ट इथे घेतलेला आहे। ह्या पार्टला आपण हुक पट्टी लावणार आहोत। तर हुक पट्टी लावण्यासाठी आपल्याला सुलट बाजूने पट्टी ही लावायची असते, बरोबर? तर बघा मग इथे मी एक्स्ट्रा जी पट्टी आहे ते कट करून घेतली आणि सुलट बाजूवरती ही पट्टी ठेवून 5 इंचावरती टिप मारून घेत आहे। तर बघा इथे टिप लॉक करून घेतली आणि 5 इंचावरती टिप मारून घेत आहे। खालून पट्टी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे। इथे सुद्धा टिप लॉक करून घेतलेली आहे आणि पट्टी बघा या पद्धतीने ओपन करून डाब टिप मारून घ्यायची आहे। बघा इथून आपल्याला डाब टिप मारून घ्यायची आहे, अस्तरवरती डाब टिप मारायची आहे। डाब टिप मारल्यानंतर पट्टी आतमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। तर बघा या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि उलट्या साइडने आपल्याला बघा व्यवस्थित कडेने टिप मारून घ्यायची आहे।
तर इथे सुद्धा मी टिप लॉक करून घेतलेली आहे. आणि या पद्धतीने पट्टी आपण जॉईन करून घेतलेली आहे. तर बघा तुम्ही फिनिशिंग बघू शकता, अगदी सुंदर अशी फिनिशिंग इथे आलेली आहे. आता यानंतर आपल्याला लूप पट्टी सुद्धा जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा लूप पट्टी लावताना आपल्याला उलट्या साईडने लावायची असते. तर उलट्या साईडने आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा इथे 5 इंचावरती मी टिप मारून घेणार आहे. तर बघा या पद्धतीने खालून ही पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे आतमध्ये. तर बघा मग इथे सुद्धा टिप लॉक करून घेतलेली आहे. आता ह्या पट्टीला सुद्धा आपल्याला डाप टिप मारून घ्यायची आहे. तर ह्या पट्टीला डाप टिप मारताना आपल्याला पट्टीवरती डाप टिप मारायची आहे. आणि बघा या पद्धतीने आपल्याला पट्टी व्यवस्थित फोल्ड करून पट्टीच्या मधोमध टिप मारून घ्यायची आहे. कारण आपण परत मशीनवरती इथे लूप तयार करून घेणार आहोत. त्यामुळे इथे बघा बरोबर मधोमध आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. तर बघा इथे व्यवस्थित मी टिप मारून घेतलेली आहे आणि पट्टी सुद्धा जॉईन करून घेतलेली आहे. आता आपल्याला दोन्ही पाठ हे व्यवस्थित समोरासमोर ठेवून चेक करून घ्यायचं आहे. तर बघा एकावरती एक पार्ट मी ठेवून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित चेक करून घेतलेलं आहे की दोन्ही पार्ट सेम आलेले आहेत की नाहीत. तर बघा इथे पार्ट आपले दोन्हीही सेम आलेले आहेत. तुमचे जर पार्ट गळ्याच्या कडेने खालीवर झालेलं असेल तर तुम्ही तिथे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि एक समान करून घ्यायचं आहे लक्षात. आणि मगच तुम्हाला तिथे पाइपिंग किंवा गळपट्टी लावून घ्यायची आहे लक्षात. हा पॉइंट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला जर असं चेक करता येत नसेल तर बघा या पद्धतीने तुम्हाला दोन्ही पाठ हे घ्यायचे आहेत आणि चेक करायचं आहे दोन्ही पाठ आपले सेम आलेले आहेत की नाहीत. तर बघा मग आपण हे पार्ट साईडला ठेवून घेऊया. आता आपल्याला इथे पाइपिंग करायची आहे गळ्याच्या कडेने. तर त्यासाठी बघा इथे पट्टी मी या पद्धतीने फोल्ड करून पट्टी आतमध्ये या पद्धतीने फोल्ड करून घेतलेली आहे आणि 5 इंचावरती टिप मारून घेणार आहे. तर बघा अगदी कडेने 5 इंचावरती मी टिप मारून घेत आहे. यानंतर बघा आपल्याला इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. आणि बघा या पद्धतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढी जाड पाइपिंग हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाइपिंग करू शकता. पाइपिंगच्या ऐवजी तुम्ही इथे गळापट्टी सुद्धा लावू शकता, त्याने सुद्धा फिनिशिंग अगदी सुंदर येते. तर बघा मग आतलं कापड जे आहे ते आतमध्ये फोल्ड व्यवस्थित करून मी पाइपिंग करून घेत आहे. तर बघा या पद्धतीने मी पाइपिंग करून घेतलेली आहे. सेम या पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा मी पाइपिंग करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी मी पाइपिंग करून घेतलेली आहे आणि आपला पार्ट सुद्धा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. सेम या पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा मी तयार करून घेणार आहे. तर बघा मग इथे मी बॅक पार्ट घेतलेला आहे आणि बॅक पार्ट आपल्याला उलट्या साईडने ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला फ्रंट पार्टचे दोन्ही पार्ट हे ठेवून घ्यायचे आहेत. तर बघा या पद्धतीने पार्ट ठेवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला बघा 5 इंचावरती शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत. तर सुलट बाजूने आपण इथे 5 इंचावरती टिप मारून घेणार आहोत. सेम दुसऱ्या पार्टला सुद्धा 5 इंचावरती टिप मारून घ्यायची आहे.
या पद्धतीने जर तुम्ही शोल्डर जॉईन केले तर शोल्डर अगदी परफेक्ट जॉईन होतात। बघा एक्स्ट्राचे दोरे वगैरे कट करून घेतलेले आहेत आणि बघा या पद्धतीने आपल्याला पार्ट ओपन करून 5 इंचावरती टिप मारून घ्यायची आहे। तुम्हाला जर शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही टिप मारताना बाहीच्या कडेने 5 इंचावरती टिप मारायची आहे आणि गळ्याच्या कडेने अर्धा इंचावरती टिप येईल या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं, शोल्डर अजिबात उतरत नाही, शोल्डर खांद्यावरती दबून राहतं। त्यामुळे नक्कीच ही ट्रिक तुम्ही फॉलो करू शकता। तर बघा या पद्धतीने शोल्डर जॉईन करून घेतलेला आहे। सेम या पद्धतीने दुसऱ्या पार्टचा सुद्धा शोल्डर मी जॉईन करून घेणार आहे। तर बघा गळ्याच्या कडेने अर्धा इंचावरती टिप मारायची आहे आणि बाही जोडणार आहे त्या बाजूला आपल्याला 5 इंचावरती टिप मारून घ्यायची आहे। तर बघा आपण या पद्धतीने शोल्डर जॉईन करून घेतलेले आहेत। तर बघा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आपले पार्ट, दोन्ही पार्ट हे सेम आलेले आहेत की नाहीत। आता यानंतर आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची आहे। त्यासाठी बघा इथे मी बाही घेतलेली आहे आणि बाही फोल्ड करून मध्यावरती कट मारून घेणार आहे। तर बघा बाही आपल्याला मध्यापासून जोडायला सुरुवात करायची आहे। त्यासाठी आपण जिथे कट मारला होता तो मध्य आपल्याला शोल्डरवरती ठेवायचा आहे आणि तिथून बाही जोडायला सुरुवात करायची आहे, लक्षात। तर बघा मग या पद्धतीने मी बाही जॉईन करून घेत आहे। तिथून आपल्याला रिटर्न परत डबल टिप मारून घ्यायची आहे। तर बघा ही टिप मी डायरेक्ट दुसऱ्या पार्टपर्यंत घेतलेली आहे आणि तिथून डबल टिप आपल्याला मारत मध्यापर्यंत यायचं आहे। अशा पद्धतीने जर टिप मारली तर बाहीला डबल टिप सुद्धा मारून होते आणि बाही जर आपल्याला कमी पडत असेल किंवा जास्त होत असेल तर आपण कमी जास्त करू शकतो किंवा ॲडजस्ट करू शकतो। त्यामुळे टिप मारताना कधीही मध्यापासून टिप मारायची आहे, बरोबर। आणि बघा एक्स्ट्रा जी बाही आहे ती मी कट करून घेतलेली आहे। तर बघा या पद्धतीने आपल्याला एक्स्ट्रा जर बाही झाली असेल तर या पद्धतीने कट करून घ्यायची आहे, लक्षात। सेम या पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा मी बाही जोडून घेणार आहे। तर बघा एक्स्ट्राचे दोरे वगैरे असतील ते पहिल्यांदा कट करून घ्यायचे आहेत। तर बघा बाही या पद्धतीने फोल्ड करून मध्यावरती कट मारून घेणार आहे आणि मध्यापासून बाही जोडायला सुरुवात करायची आहे। तर बघा मग इथे बाही मी जोडून घेतलेली आहे आणि या पद्धतीने बघा सरळ बाजूने दोन्ही पाठे जॉईन करून घेत आहे। सेम दुसऱ्या पार्टला सुद्धा बघा टिप मारून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित टिप मारून घेतलेली आहे। आता आपल्याला ब्लाउज उलटा करून घ्यायचा आहे आणि उलटा करून आपल्याला व्यवस्थित कडेने टिप मारून घ्यायची आहे।
कडेने टिप मारल्यामुळे आपल्याला फिटिंगची मापे टाकायला सुद्धा खूप सोपं जातं, त्यामुळे ही टिप नक्की मारून घ्यायची आहे आणि ब्लाऊजला फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते। तर बघा दुसऱ्या पार्टला सुद्धा कडेने 5 इंचावरती मी टिप मारून घेत आहे। तर बघा मग आपण इथे कडेने टिप मारून घेतलेली आहे। आता आपल्याला फिटिंगची मापे टाकून घ्यायची आहेत। बघा पहिल्यांदा आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे। तर कमरेचं माप टाकण्यासाठी 2 पद्धती आहेत। तर आपण बघा या पद्धतीने आपण फिटिंग करणार आहोत। तर पहिल्यांदा ब्लाऊज व्यवस्थित लूपपट्टी सोडून मोजून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। मोजून घेतल्यानंतर जेवढा तुम्हाला कमरघेर हवा आहे तेवढा त्यातून तुम्हाला मायनस करायचा आहे। त्याचा चौथा भाग तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यासाठी बघा टेप या पद्धतीने फोल्ड करून तुम्हाला चौथा भाग काढायचा आहे। बघा या पद्धतीने मी चौथा भाग काढलेला आहे। तर आपण इथे माप टाकून घेऊया। तुम्ही डायरेक्ट कमरेचा चौथा भाग टाकला तरी सुद्धा चालणार आहे। तर बघा मग या पद्धतीने इथे कमरेचं माप टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला छाती घेराचं माप टाकून घ्यायचं आहे। तर छाती घेर आपला 36 इंच आहे। 36 चा चौथा भाग येतो 9 इंच, 9 चौक 36। तर ते 9 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। आलं लक्षात? आता आपल्याला दंडघेराचं माप टाकून घ्यायचं आहे। तर दंडघेर आहे 6 इंच, तर ते 6 इंचावरती एक मार्किंग करणार आहे। तुम्ही बघू शकता पॉइंट अगदी आपले रेषेत आलेले आहेत। तुम्हाला इथे पट्टीने सरळ लाईन सुद्धा मी ड्रॉ करून दाखवते। बघा एकाखाली एक आपले सरळ पॉइंट आलेले आहेत। या पद्धतीने नक्कीच फिटिंगची मापे टाकली तर अगदी परफेक्ट येणार आहेत। सेम दुसऱ्या साइडला सुद्धा आपण मापे टाकून घेणार आहोत। तर बघा मग इथे मी डायरेक्ट कमरेचा चौथा भाग टाकून घेतलेला आहे आणि चेक करून घेतलं तेवढंच माप येत आहे का, तर तेवढंच माप येत आहे। तुम्ही बघू शकता। यानंतर आपल्याला छाती घेराचं माप टाकून घ्यायचं आहे। तर छातीचा चौथा भाग येतो 9 इंच। तर बघा मग इथे 9 इंचावरती एक मार्किंग केलं आणि ते दंडघेराचं माप 6 इंचावरती टाकून घेणार आहे। तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल कमरघेराचा पॉइंट आणि दंडघेराचा पॉइंट हा एका रेषेत येतोय, पण छाती घेराचा जो पॉइंट आहे तो साइडला आलेला आहे, बरोबर? तर आपण डबल एकदा छाती घेराचं माप टाकून बघणार आहोत। तर बघा थोडासा ब्लाउज मी खेचून घेतला। तर बघा अर्धा इंचचा इथे डिफरन्स आलेला आहे। तुम्ही ब्लाउज न खेचता माप टाकलं त्याच्यामुळे तो डिफरन्स आलेला आहे। तर बघा मग परत एकदा मी 9 इंचावरती मार्किंग केलं। लक्षात? आता आपण सरळ लाईन ड्रॉ करणार आहोत। तर बघा अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात, त्यामुळे नक्कीच फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येत असतो। लक्षात? तर बघा मग ही सुद्धा लाईन आपली सरळ आलेली आहे। मी परत एकदा चेक करून बघितलं तर सेम 9 इंचावरतीच मार्किंग केलेलं आहे। लक्षात? आता आपण टिप टाकून घेणार आहोत। फिटिंगची लाईन सरळ येत नसेल तर आपलं काय चुकत आहे याच्याकडे लक्ष द्यायचं, म्हणजे व्यवस्थित फिटिंगची लाईन सरळ येते। तर बघा मग इथे 2-3 शिलाई मी इथे मारून घेणार आहे। तर बघा दुसऱ्या साइडला सुद्धा सेम फिटिंग मी करून घेत आहे। या पद्धतीने ब्लाउज फिटिंग करून बघा अगदी परफेक्ट येईल। तर बघा मग इथे सुद्धा 2-3 शिलाई मी मारून घेणार आहे। तर बघा अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी ब्लाउज कसं शिवायचा हे दाखवलेलं आहे। तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीने ब्लाउज शिवून बघा, अगदी परफेक्ट येईल। तर बघा मग या पद्धतीने आपण फिटिंग करून घेतलेलं आहे। तुम्ही फिटिंग बघू शकता अगदी परफेक्ट आपण करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला ब्लाउज सरळ करून दाखवते। तर बघा आपण अगदी सोप्या पद्धतीने इथे ब्लाउज शिवलेला आहे। तर बघा मग आपण हा 36 साइजचा कटोरी ब्लाउज शिवलेला आहे। तुम्हाला अगदी परफेक्ट आणि स्टेप बाय स्टेप मी कटोरी ब्लाउज कसा शिवायचा हे दाखवलेला आहे।
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर बघा मग तुम्ही बघू शकता योगपट्टी अगदी समोरासमोर आलेली आहे। कटोरीचा शेप तुम्ही बघू शकता, तुम्ही टक्स बघा कसे आलेले आहेत। अगदी परफेक्ट आपण इथे कटोरी ब्लाउज शिवलेला आहे। बॅकनेक सुद्धा आपला सुंदर असा रेडी झालेला आहे। तुम्ही नक्की या पद्धतीने ब्लाउज शिवून बघा, अगदी परफेक्ट येईल। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय।